नमस्कार मित्रांनो, शिवांचे अवतार आज आपण पाहणार आहोत. शौनकाने एकदा सुद्धा शंकराच्या अवतारांसंबंधी विचारले तेव्हा त्यांनी शिवाच्या 5 अवताराची कथा सांगितली. ती अशी: सर्वव्यापी शिवांनी वेगवेगळ्या कल्पात असंख्य अवतार घेतले. श्वेतलोहित नावाच्या 19व्या कल्पात शिवांचा सगोजात नावाचा अवतार झाला. तो त्यांचा प्रथम अवतार होय. ब्रह्मदेव परब्रह्माचे ध्यान करीत असता शुभ्र व लाल रंगाचा एक मुलगा त्यांना दिसू लागला. हा ब्रह्मरूपी परमेश्वर म्हणजेच सगोजत अवतार होय. त्याने ब्रह्मदेवांना ज्ञान व सृष्टी रचनेची शक्ती दिली. त्यानंतर रक्त नावाच्या 20व्या कल्पात ब्रह्मदेवांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले होते. पुत्रकामनेने ध्यान करीत असता त्यांच्यासमोर लाल रंगाचे वस्त्र, माला, आभूषणे तसेच लाल डोळ्यांचा मुलगा प्रकटला. तो शिवांचा वामदेव अवतार होता. वामदेव हे अहंकाराचे अधिष्ठान आहे. त्यानंतर पितवासा नावाच्या 21व्या कल्पात शिव तत्पुरुष नावाने प्रकटला. तो गुणांचा आश्रयदाता तसेच योगमार्गाचा प्रवर्तक आहे. त्यानंतरच्या कल्पात ब्रह्मदेवासमोर काळ्या शरीराचा, काळे वस्त्र लिहिलेला, काळेच चंदन मुकुट वगैरे असलेला कुमार प्रकट झाला. त्याला शिवाचा अघोर अवतार म्हणतात. धर्मासाठी बुद्धीचा उपयोग करणारा हा अवतार आहे. विश्वरूप कल्पात शिव ईशान या नावाने प्रकट झाला. त्याचा रंग तेजस्वी पांढरा व रूप सुंदर असून हा सर्वात मोठा अवतार मानला जातो. ईशानांनी ब्रह्मदेवाला सन्मानाचा उपदेश केला. शिवांचा अर्धनारी नर अवतार विख्यात आहे. सृष्टी रचनेच्या प्रारंभी प्रजेचा विस्तार होत नव्हता तेव्हा ब्रह्मदेव काळजीत पडले. त्यावेळी स्त्री निर्माण झाली नव्हती. ब्रह्मदेवांनी शिवाचे ध्यान केले. शंकर तेव्हा अर्धनारी नर रूपात प्रकट झाले. त्यांनी आपल्या शरीराचा अर्ध्या भागापासून शिवादेवी निर्माण केली. ब्रह्मदेवांनी त्या परमशक्तीची प्रार्थना केल्यावर ती दक्ष प्रजापतीची कन्या म्हणून जन्माला आली. त्यावेळेपासून या वेळात स्त्रीची कल्पना साकार झाली व स्त्री पुरुषापासून सृष्टीचा विकास झाला. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.